सख्या चुलतीनेच पुतण्याला संपवलं. लातूरमधील अपहरण प्रकरणामागची खळबळजनक माहिती समोर. लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे रविवारी 19 एप्रिल रोजी एका 7 वर्षांच्या चिमुरड्याची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे सख्या चुलतीने 7 वर्षांच्या पुतण्याचा गळा दाबून खून केल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. अनैतिक संबंधातून सुडाचा प्रवास. आरोपी महिलेच्या पतीचे दुसऱ्या एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. त्यावरून पती पत्नीमध्ये सतत वाद होत होता. पतीच्या प्रेयसीला धडा शिकवण्यासाठी आणि तिला कायदेशीर कचाट्यात अडकविण्यासाठी आरोपीने स्वतःसह दिराच्या मुलांचं अपहरण झाल्याचा बनाव रचला. याच रागातून तिने आपल्या 7 वर्षीय पुतण्याचा खून केला आणि तो आरोप पतीच्या प्रेयसीवर लावून तिला अडकवण्याचा कट रचला. गुन्हा लपवण्याच्या उद्देशाने तिने पुतण्याचा मृतदेह एका पडक्या वाड्यात टाकून दिला, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. खेळायला गेलेली मुले परतलीच नाहीत. रविवारी चाकूर येथील साईचरण दिनेश स्वामी वय वर्ष 10 आणि देवांश मंगेश स्वामी वय वर्ष 7 हे 2 सख्खे चुलत भाऊ सकाळी 7 वाजेच्या सुमारास घरातून खेळण्यासाठी बाहेर गेले होते. मात्र बराच वेळ झाला तरी ते घरी परतले नाहीत. यामुळे फिर्यादी मंगेश चंद्रकांत स्वामी यांनी पोलिसांना मुले बेपत्ता असल्याची माहिती दिली. यावरून पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी संयुक्तपणे शोध सुरू केला. दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास महादेव मंदिराजवळ उजळंब रोड परिसरातील एका पडक्या जागेत ट्रॅक्टरच्या टायरच्या आडोशाला देवांश स्वामी याचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि चाकूर पोलीस ठाण्याच्या पथकाने वेगाने तपास सुरू केला. यावेळी फिर्यादीची वहिनी अनिता दिनेश स्वामी हिचे वर्तन पोलिसांना संशयास्पद वाटले. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.